मित्रांनो, पावसाळा हा ऋतू आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो, कारण या काळात वातावरणात अनेक लक्षणीय बदल होतात. हवेत गारवा वाढतो, दमटपणा असतो आणि सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी होते. या सर्वांचा थेट परिणाम आपल्या शरीराच्या अंतर्गत क्रियांवर, विशेषतः पचनक्रियेवर होत असतो. आता पावसाळ्यात पचनक्रिया का मंदावते ते जाणून घ्या. शरीरातील अग्नी म्हणजेच पचनशक्तीचा केंद्रबिंदू हा निसर्गाच्या बदलांशी जुळवून घेतो. पावसाळ्यात गारवा वाढल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि त्यामुळे पचनसंस्थेचा वेग मंदावतो. जास्त दमट हवामानामुळे टॉक्झिन्स तयार होतात आणि ते शरीरात साचू लागतात. त्यामुळे अन्न व्यवस्थित न पचता पचनात अडथळा निर्माण होतो. मंद पचनामुळे अन्नाचं रूपांतर ऊर्जेत नीट होत नाही आणि म्हणूनच संपूर्ण शरीराला थकवा जाणवतो. पोट फुगणं, अपचन, मळमळ हे सर्व त्याचेच परिणाम आहेत. अशा वेळी फार महागड्या औषधांऐवजी घरच्या घरी करता येतील असे काही सोपे उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊया, पावसाळ्यात अपचनापासून आराम मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय प्रभावी ठरतात. नंबर 1. जिरे पाण्याचा उपयोग. पावसाळ्यात पचनक्रिया बिघडल्यास दररोज सकाळी 1 चमचा जिरे पाण्यात उकळून ते पाणी गाळून कोमट असताना प्या. जिरे पचन सुधारण्यास मदत करतं आणि पोटात गॅस तयार होण्याची प्रक्रिया रोखतं. जिऱ्यात असलेले थायमॉल नावाचे घटक डायजेस्टिव्ह एन्झाईम्स वाढवतात आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. नंबर 2. हिंग आणि गरम पाणी. हिंग ही आपल्या स्वयंपाकघरातील एक साधी वाटणारी पण अत्यंत प्रभावी नैसर्गिक औषधी आहे. आयुर्वेदानुसार हिंगामध्ये पचनशक्ती वाढवण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे जेव्हा पचनक्रिया मंदावते, पोट फुगते, अपचन होते किंवा सतत ढेकर येतात, तेव्हा हिंग उपयुक्त ठरते. विशेषतः पावसाळ्यासारख्या हवामानात जेव्हा अपचनाचा त्रास अधिक जाणवतो, तेव्हा हिंगाचा वापर शरीराला सहज आराम देतो. मित्रांनो, या उपायासाठी अर्धा कप गरम पाण्यात 1 चिमूटभर हिंग मिसळून प्यावं. गरम पाण्यामुळे हिंगाचे औषधी गुण लवकर शरीरात शोषले जातात आणि त्याचा परिणामही पटकन जाणवतो. हे मिश्रण पचन संस्थेवर थेट काम करतं. पोटातील वायू बाहेर टाकण्यास मदत करतं, आतड्यांतील जडपणा कमी करतं आणि संपूर्ण पोट हलकं वाटू लागतं. जेवणानंतर किंवा झोपण्यापूर्वी हा उपाय केल्यास लगेच आराम मिळतो आणि कोणत्याही रासायनिक औषधांशिवाय नैसर्गिकरित्या पचन सुधारता येतं. नंबर 3. आले लिंबाचा चहा बनवा. मित्रांनो, उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू झाला की हवामानात मोठा बदल होतो. तापमान कमी होतं, दमटपणा वाढतो आणि त्यामुळे शरीराची पचनशक्ती कमी पडते. अशा काळात अनेकांना भूक लागेनाशी होते. खाल्लं तरी पोट जड वाटतं आणि अन्न नीट पचत नाही. यासाठी घरगुती उपाय म्हणून आले लिंबाचा चहा अतिशय उपयुक्त ठरतो. आल्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे पचन संस्थेतील जंतू संसर्ग कमी करतात आणि आतड्यांची हालचाल सुधारतात. दुसरीकडे लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि नैसर्गिक ॲसिड हे शरीरातील विषारी घटक म्हणजे टॉक्झिन्स बाहेर टाकण्यास मदत करतात. आले आणि लिंबू यांचे एकत्रित मिश्रण केवळ पचनक्रियात सुधारत नाही, तर संपूर्ण शरीरालाच हलकं आणि ताजं वाटायला लावतं. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हा चहा घेतल्यास पोट साफ राहण्यास मदत होते, भूक सुधारते आणि पचन संस्थेला आवश्यक ती चालना मिळते. हे एक नैसर्गिक, सहज करता येणारे आणि कोणतेही साईड इफेक्ट नसलेले उपाय आहे. नंबर 4. पुदिन्याचा रस आणि मध. पुदिना हे एक थंड गुणधर्म असलेला आयुर्वेदिक वनस्पती आहे, जो विशेषतः पोटाच्या तक्रारींसाठी वापरला जातो. त्याचा रस शरीराला ताजेपणा देतो आणि पोटातील जळजळ, मळमळ आणि उष्णतेमुळे होणारा त्रास कमी करतो. पावसाळ्यात दमट वातावरणामुळे पचनसंस्था बिघडते आणि त्यामुळे पोटात गॅस, फुगवटा किंवा जडपणा जाणवू लागतो. अशा वेळी पुदिन्याचा रस पचनसंस्थेला शांत करतो, सूज कमी करतो आणि आतड्यांचं कार्य सुरळीत करतो. जेव्हा पुदिन्याचा रस मध आणि लिंबू सोबत घेतला जातो, तेव्हा त्याचे फायदे अधिक वाढतात. मध पचनक्रियेला ऊर्जा देतं आणि लिंबूमधील ॲसिडिटी नियंत्रित करणारे घटक पचन सुधारण्यास मदत करतात. हे 3 घटक एकत्र घेणं म्हणजे पचनासाठी एक नैसर्गिक टॉनिक घेणं. दररोज सकाळी किंवा जेवणानंतर हे मिश्रण घेतल्यास अपचन, भूक मंदावणं आणि मळमळ यांसारख्या समस्या कमी होतात. पावसाळ्यासारख्या संवेदनशील हंगामात पोट सुदृढ ठेवण्यासाठी हा एक सोपा पण प्रभावी घरगुती उपाय आहे. नंबर 5. बडीशेपचे पाणी. बडीशेप ही आपल्या स्वयंपाकघरातील एक अतिशय उपयुक्त आणि सुगंधी वनस्पती आहे, जी विशेषतः पचनासाठी रामबाण मानली जाते. बडीशेपमध्ये असे गुणधर्म असतात जे पोटातील गॅस कमी करतात आणि आतड्यांच्या हालचाली सुरळीत करतात. त्यामुळे जेवणानंतर पोट जड वाटणं, गॅस होणं किंवा पोट फुगणं यांसारख्या समस्या बडीशेपच्या नियमित सेवनाने कमी होतात.
पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते आणि अशा काळात बडीशेपचा वापर अधिक प्रभावी ठरतो. रात्री झोपण्यापूर्वी किंवा जेवणानंतर बडीशेप पाण्यात उकळून घेतलेलं गरम किंवा कोमट पाणी प्यायल्यास पचनक्रिया सक्रिय होते. हे पाणी शरीरातील वायू बाहेर टाकण्यास मदत करतं आणि पोट हलकं वाटतं. तसेच यामुळे झोपही शांत लागते, कारण गॅस व अपचनामुळे होणारा अस्वस्थपणा दूर होतो. बडीशेपचं हे घरगुती औषध कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय नैसर्गिकरित्या कार्य करतं आणि पावसाळ्यात पचनसंस्था सुदृढ ठेवण्यास मदत करतं. मित्रांनो, पावसाळ्याचा आनंद घ्या, पण आरोग्याची काळजी घेणं विसरू नका. अपचन, पोट फुगणे, गॅस किंवा मळमळ हे त्रास सुरुवातीला साधे वाटतात, पण ते वारंवार होत राहिले तर ते आपल्या शरीराला थकवतात आणि इतर मोठ्या समस्यांना निमंत्रण देऊ शकतात. त्यामुळे वेळेत लक्ष देणं आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करणं हेच उत्तम. या व्हिडिओत सांगितलेले घरगुती उपाय हे सोपे, सुरक्षित आणि प्रभावी आहेत. हे तुमचं पचन सुधारण्यास मदत करतील, शरीरात साठलेले विषारी घटक बाहेर टाकतील आणि पावसाळ्यातही तुम्ही हलकं, ताजं आणि ऊर्जायुक्त राहाल. माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आरोग्यविषयक आणखी उपयुक्त टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.